गणपती बाप्पाच्या छान छान गोष्टी. एकदा काय झालं, इंद्र दरबारामध्ये कीर गंधर्व नृत्य सेवा करत असताना तिथे ऋषीमुनींच्या अंगाला शेला त्यांचा लागतो गोलगिरकी घेताना. त्यांना काय वाटतं की याचं पाऊल लागलं मला, म्हणून ते अत्यंत क्रोधित होतात आणि म्हणतात की तू एवढा उन्मत्त झालास की मला पाय लागला तरी तू मला नमस्कार केला नाहीस. त्यावर नृत्य झाल्यानंतर ते माफी मागतात आणि म्हणे माझा शेला लागला. पण राजाच्या समोर दुसऱ्या कुणाला नमस्कार करणं म्हणजे राजा दरबारातल्या त्या सिंहासनस्थ राजाचा अपमान असतो. तरी पण मी तुमची माफी मागतो. त्यावर ते ऋषी जे अगदी चिडलेले म्हणाले की तू चांगला दिसतोस, छान छान खातोस, त्याचा तुला गर्व झाला काय? तू अत्यंत कुरूप होशील आणि नको ते घाण काहीतरी खाशील. तू हे स्वर्ग तुला आता हे वंचित होशील या सुखापासनं. त्याबरोबर तो अत्यंत दुःखी होतो आणि एका क्षणार्धात तो पृथ्वी तलावर उंदीर बनून पडतो कुरूप. तो घाण खातो, कुरतडतो. मग त्याला संताप येतो, म्हणे माझं काही चूक नसताना मला कशाला हा असा नको तो माझ्यावर संकट आलं. तर तो रागाने सगळं पोखरायला लागतो. देव सगळे घाबरतात, सगळीकडे प्रलय येईल अगोदरच, म्हणून गणपती गजाननाकडे धाव घेतली जाते. ते म्हणतात थांबा मी बघतो. पहिलं गणपती बाप्पा जातो आणि त्याचं जे कुरतडणारं तोंड असतं ते पाश बांधतो, पाशाने ते बंद करतो, पाश फेकून, आणि अंकुश मारतो. तो झटपटायला लागतो. तो मोठा आल्याबरोबर अंकुश मारतो त्याच्यावर आणि त्यांच्यावर बसतात गणपती बाप्पा. त्याबरोबर तो गणेशाचा स्पर्श झाल्याबरोबर अगदी शांत होतो. देव म्हणतो आता तू पूर्ववत गंधर्व रूपात ये आणि तुझ्या स्वर्गात जा. तो म्हणे नाही, ज्यांना कोटी कोटी तपस्या करून वर्ष तपस्या करून जे दर्शन होत नाही आणि लाभ होत नाही तुझ्या स्पर्शाचा आणि आशीर्वादाचा, ते मला या मूषक योनीमुळे झालं. मी हे मूषक योनी सोडणार नाही, तुझी मी पाठ सोडत नाही. म्हणे आता हा गणपती बाप्पा हसायला लागतो. म्हणे हे काय वाक्चातुर्य, म्हणे गणपती बाप्पाचा स्पर्श झाल्यामुळे त्याची बुद्धी अगदी तल्लख होते. म्हणे जे आत्ता केला तेच करा बाप्पा, माझ्यावर बसा, मला वाहन म्हणून स्वीकार करा. त्याबरोबर तो गणपती बाप्पा हसतो, म्हणे ठीक आहे तथास्तु. त्याबरोबर त्याची जी पत्नी असते मंडपी, तिला ज्ञान होतं की माझ्या पतीला मुक्ती मिळाली आहे. ती धावत येते तिथे आणि म्हणे देवा यांना घेऊन चला, ह्यांच्याशिवाय मी राहू शकत नाही, मी पतिव्रता आहे, ह्यांचा वियोग कसा बसा मी सहन केला, आता म्हणे मी जात नसते. बाप्पा म्हणतो अरे बापरे, आता ह्यांना नेतो, तू काय करणार बाबा? तिथे म्हणे देवा तुम्ही उन्हातान्हात फिरणार, हे वाहन बनणार, ते तुम्हाला कुठे कुठे घेऊन फिरणार, तुमच्या डोक्यावर छत्री बनवून मी अखंड राहीन, तुमच्या डोक्याची सेवा करेन, तुम्हाला ऊन पाऊस सावली देईन, ऊन पावसापासून तुमचं संरक्षण करेन. त्याबरोबर बाप्पा अगदी खुश होतो. म्हणे ठीक आहे तथास्तु. तसं हे दाम्पत्य गणपती बाप्पाची अविरत सेवा करतं आहे. हे मूषकराज त्यांचं वाहन बनलेत आणि ही मंडपी असते ना सुहासिनी, त्यांच्या डोक्यावर अखंड छत्र, त्यामुळे ही लागल्याशिवाय गणपती बाप्पा काही बसत नाहीत. आणि ती सुहासिनी म्हणून तिला फुला फळांनी आणि म्हणजे कौंडाळा, कांगणे, बेडे म्हणजे काको, ही सगळी जी पावसाळी वनस्पती असतं त्यांनी तिला फुलाफळांनी सजवलं जातं. ओटी बांधली जाते, अशी नारळ असतो. हे सगळं ट्रेडिशन कोकणातलं म्हणून आहे. हे कळावं तुम्हाला म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. यापुढचा व्हिडिओ आमच्याकडे संपूर्ण शिवकुटुंब बसतं, त्याच्यावर मी आता करीन. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय, मंडपी माते की जय.